जय महाराष्ट्र मित्रांनो, भारतीय रेल्वे म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे नवीन भरती निघाली आहे. जसं की तुम्ही वाचू शकतात, ही यांची नोटिफिकेशन आहे आणि टोटल तुम्ही इथे बघू शकताय 11,127 जागांसाठी भरती निघाली आहे. मेगा भरती आहे आणि कुठली पोस्ट असणार आहे तर असिस्टंट लोको पायलट. असिस्टंट लोको पायलट काय असतो तर जस्ट तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं तर बघा, जे रेल्वे चालवतात, मग मेल आहात फिमेल आहात, तुम्ही बोथ इथे अप्लाय करू शकताय. चांगली पोस्ट आहे, सॅलरी चांगली आहे आणि मोठ्या प्रमाणात भरती होते आहे. त्यामुळे नक्की तुम्ही इथे अप्लाय केलं पाहिजे. डिटेलमध्ये समजून घ्या. त्याआधी असेच भरपूर सारे जॉब अपडेट, मग प्रायव्हेट कंपन्या झालं, गव्हर्नमेंट कंपन्या झालं, इंटर्नशिप झालं, यावर आपण आणतोय. त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, अनेक जणांचं स्वप्न असतं रेल्वेमध्ये जॉब पाहिजे, तर यांच्याच तर्फे हे अपडेट आलंय, तुम्ही ते वाचू शकताय. ही शॉर्ट नोटिफिकेशन आहे, डिटेलमध्ये सुद्धा नोटिफिकेशन येणार आहे, त्यामध्ये सगळी माहिती असेल. पण जर का तुम्हाला ही पोस्ट पाहिजे असेल, याचा अभ्यास आजपासूनच सुरू करावा लागणार आहे. मग त्यासाठी मी ते बुक टॅग करून दिलंय, तुम्ही इथून बुक वाचू शकताय. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा याची लिंक मिळून जाईल. आता नेमका भरती काय तर तुम्ही ते बघू शकताय. हा यांचा ॲडव्हर्टिजमेंट नंबर आहे, ही यांची नोटिफिकेशन आहे आणि तुम्ही ते स्पष्ट वाचू शकताय. असिस्टंट लोको पायलटसाठी ओके अप्लाय करायची ही लिंक आहे. महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुंबई अंतर्गत आपण इथे अप्लाय करू शकतोय. बघा, मुंबईवर क्लिक केलं तर रेल्वे भरती बोर्ड मुंबई यांच्यातर्फे जे अपडेट आहे त्यासाठी आपण अप्लाय करू शकतो याच वेबसाईटवरून. पण अजून वेळ आहे, तर समजून घ्या कशा प्रकारे असणार आहे. तर पोस्टचं नाव आहे असिस्टंट लोको पायलट. लेवल 7चा आपल्याला CPC मिळतो. 19,900 पासून स्टार्टिंग मिळते. इनिशियल पे, पण यामध्ये भरपूर सारे अलाउन्सेस वगैरे तुम्हाला मिळतात, त्यामुळे सॅलरी तुम्हाला चांगली जाते. ओके, पोस्ट वाईज एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे तर ॲज पर जे की नवीन नोटिफिकेशन येईल, डिटेल नोटिफिकेशन येईल त्याप्रमाणे. पण मग तुम्हाला सांगतो मी, जर का तुमचा 10वी पास आहात, ITI झाला आहे किंवा डिप्लोमा झालेला आहे किंवा ग्रॅज्युएशन झालं आहे, म्हणजे इंजिनिअरिंग झालं आहे, तुम्ही सगळे इथे अप्लाय करू शकताय. जर का तुम्ही ओपन कॅटेगरीत नसाल तर तुमचं वय 18 ते 30 पाहिजे. पण जर का कॅटेगरीत नसाल तर वयामध्ये सूट मिळते. म्हणजे SC ST साठी 5 वर्षी सूट मिळते, OBC साठी 3 वर्षी सूट मिळते. त्यानंतर तुम्ही एक सर्व्हिसमॅन वगैरे आहात, PWBD कॅन्डिडेट आहात, तर तुम्हाला सुद्धा इथे वयामध्ये सूट मिळते. खासियत या वॅकन्सीची अशी आहे की 11,127 म्हणजे मोठ्या प्रमाणात भरती होते आहे. ओके, आता नेमकं ही भरतीसाठी कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहे तर जर का तुम्हाला इथे अप्लाय करायचं असेल तर तुमचं आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर प्रॉपर फॉर्म भरून घ्यायचा आहे. अजून फॉर्म भरणं सुरू झालं नाही, कधीपासून होणार आहे तर 14/6 पासून इथे फॉर्म भरणं. ॲप्लिकेशन ओपनिंग डेट 14/5 असणार आहे. पण त्याआधी मी आणि यांनी नोटिफिकेशन यासाठी काढली आहे कारण की अनेक जणांचा प्रॉब्लेम काय आहे की जेव्हा नोटिफिकेशन आपण व्हिडिओ बनवतो त्यानंतर ते अभ्यासाला सुरुवात करतात आणि त्यांच्या हातात 15 ते 20च दिवस असतात. पण आजपासून तुम्ही हा व्हिडिओ पहिल्या अभ्यासाला सुरुवात करताय तर 2 ते 3 महिने तुम्हाला मिळतात अभ्यासासाठी आणि इझिली तुम्ही याची तयारी करू शकताय. ओके, प्रत्येक जे आहे त्याच्यानुसार दिलेलं आहे. जसं की आता बघा, मुंबईसाठी आपण अप्लाय करणार आहोत तर www.rrbmumbai.gov.in ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. यावरून आपण अप्लाय करू शकतो. मी तुम्हाला सांगितलंच, इथे तुम्हाला नोटिफिकेशन दिसून जाईल. त्याच्यानंतर कुठल्या भरती ॲक्टिव्ह आहे, अप्लाय कसं करायचं ते पण तुम्हाला इथे दिसून जाईल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन कसं होतं तर सगळ्यात आधी तुमची CBT 1 म्हणजे कम्प्युटर बेस्ड एक्झाम होते, जी की पहिली असते. त्यानंतर कम्प्युटर बेस्ड दुसरी होते आणि त्यानंतर तुमचं इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल एक्झामिनेशन होतं आणि सिलेक्शन होतं. CBT 1मध्ये काय होतं तर ऑब्जेक्टिव्ह टाईप स्क्रीनिंग टेस्ट असते. त्याच्यानंतर तुम्ही CBT 2साठी क्वालिफाय होतात. यामध्ये डोमेन स्पेसिफिक टेक्निकल टेस्ट असते. त्यानंतर तुमची कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट होते आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन अशा प्रकारे तुमचं सिलेक्शन होतं. CBT 1चा एक्झाम पॅटर्न कसा असतो डिटेलमध्ये तुम्हाला इथे वाचायला मिळेल, डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून देईल. CBT 2मध्ये काय असतं तर मॅथमॅटिक्स झालं, जनरल इंटेलिजन्स अँड रेझोनिंग झालं, जनरल सायन्स झालं. 100 प्रश्न 100 मार्कांसाठी असतात, 90 मिनिटं मिळतात. पार्ट बी मध्ये काय असतं तर रिलेव्हंट ट्रेड, म्हणजे तुम्ही कुठल्या ट्रेडसाठी अप्लाय करताय त्यानुसार असतं. 75 प्रश्न 75 मार्कांसाठी 60 मिनिटं मिळतात. म्हणजे टोटल 175
175 क्वेश्चन असतात 175 मार्कांसाठी 2 तास 30 मिनिटं मिळतात. त्याच्यानंतर कम्प्युटर बेस तुमची टेस्ट झाल्यानंतर सिलेबस पण इथे तुम्हाला दिला आहे, त्याची पण माहिती बुक सगळं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टाकून देईल. त्यामुळे जे जे एलिजिबल आहे नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. डिटेलमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.